आमचा वडील हा सगळ्यात चांगला शिक्षक आहे. म्हणजे मी टीचर बद्दल असं बघत होतं की 1 फादर इज इक्विव्हॅलंट टू द 100 टीचर. म्हणजे एक बाप जो आहे 100 शिक्षकांना पुरून उरणारा आहे. म्हणजे कारण का त्याच्याकडे तितकं ज्ञान आहे, तेवढे विषय आहेत आपल्या मुलांना आपल्या मुलीला शिकवण्यासाठी. म्हणून म्हणतात ना, मुलीच्या आयुष्यामध्ये अनेक राजकुमार येतील तर तिच्या हृदयामध्ये राजा जो असतो तिचा बापच असतो. म्हणजे आमेन, प्रेज द लॉर्ड, जोरदार टाळ्या वाजूया. कारण का बाप फक्त काय केलेलं आहे, तिला वाढवलेलं नाही, तिच्या अंतःकरणामध्ये त्याने जागा बनवलेला आहे. ती जागा कोणी हलवू शकत नाही. म्हणजे आमेन. यच who makes the place in our heart, ज्याने माझ्या हृदयामध्ये घर केलेलं आहे तो माझा बाप खरा आहे. म्हणजे आमेन. आय डझंट वॉन्ट टू थिंक अबाउट हिम, मला असे विचार पण येत नाही, कारण का तो माझ्या हृदयामध्ये बसतो. म्हणजे आमेन. आणि कोण वस्ती करतो, ज्याच्यावरती प्रेम आहे तोच वस्ती करत असतो ना. क्षणाक्षणाला ज्याची आठवण येते, ज्याने दिलेल्या बोललेल्या शब्दामुळे आपलं सांत्वन होतं, मन तुटलेलं असतं, त्या अवस्थेमध्ये पहिलं कोणाला आपलं अंतःकरण हलकं करावं वाटतं? पप्पा, मला फार आठवण येत आहे. म्हणजे वेअर आर यू, मला माझं दुःख तुम्हाला व्यक्त करायचं आहे. म्हणजे ही इज द रिअल फादर हू मेक्स द रिअल प्लेस इन आवर हार्ट. म्हणजे ई स्टँड फॉर द अर्निंग, म्हणजे की जो कमाईचं साधन आहे. म्हणजे बापाच्याच पैशावरती मुलींना आणि मुलांना चैनी करता येते. म्हणजे स्वतः जेव्हा कमाई करायला लागतो, घराची बिलं आणि एवढी बघावण्यामध्येच करा, आमचे दोन्ही खिसे रिकामे होतात. जेव्हा लहान असतो ना त्याच वेळी करतात, बापाच्याच पैशावरती आम्हाला खूप गोष्टीची चैनी करता येत होती. पण ही इज द मेन अर्निंग रिसोर्स. म्हणजे कारण त्यांनी कधी कमी पडू दिलं नाही, त्यांनी स्वतःला कपडे घ्यायचे कमी केले, त्यांनी स्वतःच्या अनेक गरजा कमी केल्या, तर त्यांनी लेकरासाठी आपलं अंतःकरण मोठं केलं. तो खरा बाप आहे. म्हणजे म्हणून पहा, आमच्या घरामध्ये किती मिळकत येते याच्यापेक्षा तो ज्या कष्टातून आणतो त्याची आम्हाला जाणीव होते, आणि तेच आम्हाला देतं की त्याचं अंतःकरण फार मोठं आहे, कारण त्याने स्वतःसाठी काय राखून ठेवलेलं नाही. म्हणजे द लास्ट फादर इज ऑलवेज रिस्पेक्ट.